नमस्कार, मी देवेंद्र मधुकर सूर्यवंशी आपले स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये। आजच्या व्हिडिओमध्ये आपण डेअरी युनिट सुरू करण्यासाठी म्हणजे मिल्क प्रोसेसिंग दुधावर प्रक्रिया करणारे युनिट सुरू करण्यासाठी आपल्याला व्याजावर परतावा मिळेल म्हणजे इंटरेस्ट सबवेन्शन मिळेल, त्याच पद्धतीने क्रेडिट गॅरंटी कोणत्या योजनेअंतर्गत मिळू शकतो याविषयीची आपण माहिती करून घेणार आहोत। तर ज्यांना डेअरी युनिट सुरू करायचे आहेत आणि मिल्क प्रोसेसिंग युनिट सुरू करायचे आहेत अशा सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण पहा, जेणेकरून त्यांना या सगळ्या विषयांची माहिती होईल आणि योजनेचा लाभसुद्धा घेता येईल। तर मग चला सुरू करूयात। केंद्र सरकारकडून किंवा राज्य सरकारकडून खूप साऱ्या वेगवेगळ्या सबसिडीच्या योजना राबवल्या जातात, परंतु उद्योजकांना आणि व्यावसायिकांना या योजनांविषयी माहिती राहत नाही आणि त्यामुळे त्या योजनांचा त्यांना लाभ करून घेता येत नाही, बेनिफिट करून घेता येत नाही आणि आपल्या उद्योग व्यवसाय वाढीसाठी या सगळ्या गोष्टींची नक्कीच मदत होत असते आणि हे जर सपोर्टिव्ह असलं तर आपली व्यावसायिक प्रगतीसुद्धा चांगल्या पद्धतीने होत असते। तर याच विविध शासकीय योजनांविषयी ज्या उद्योग व्यवसायाला आवश्यक आहेत अशा योजनांविषयी माहिती करून देण्याचा FSS सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेडचा आपल्यासाठी प्रयत्न असतो। आम्ही आपल्या या यूट्यूब व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला या सगळ्या विषयांची विस्तृत स्वरूपामध्ये माहिती करून देत असतो। त्याच पद्धतीने या संदर्भात व्यावसायिक सेवा देण्याचं कामसुद्धा आमच्याकडून चालू असतं। तर आज आम्ही अशाच एका सबसिडीच्या योजनेविषयी आज आपल्याला माहिती करून देणार आहोत। ही योजना राबवली जाते मिनिस्ट्री ऑफ फिशरी, ॲनिमल हजबंड्री अँड डेअरी। या योजनेचं पूर्ण नाव आहे ॲनिमल हजबंड्री इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड अर्थात AHIDF। या योजनेअंतर्गत आपण डेअरी रिलेटेड, मिल्क प्रोसेसिंग रिलेटेड कुठलेही प्रोजेक्ट सुरू करणार असू तर त्यासाठी केंद्र सरकारकडून या योजनेअंतर्गत क्रेडिट गॅरंटी देण्यात येते। त्याच पद्धतीने आपल्याला जे काही बँकेचं व्याज लागतं त्यावरून आपल्याला 3% व्याज या योजनेअंतर्गत परतसुद्धा मिळतं। म्हणजे आपल्या व्याजाचा जो बर्डन आहे, जे काही व्याजाचा जो आपल्यावर ताण पडतो तो सुद्धा या योजनेमुळे आपल्याचा ताण कमी होईल आणि आपल्याला उद्योग व्यवसाय व्यवस्थितपणे चालवणं हे सहज पद्धतीने शक्य आहे। तर या योजनेअंतर्गत कुठल्या कुठल्या प्रकल्पांना हे क्रेडिट गॅरंटी आणि त्याच पद्धतीने इंटरेस्ट सबवेन्शन लागू होतं ते आपण समजून घेणार आहोत। यामध्ये आहे मिल्क प्रोसेसिंग युनिट, जे मिल्क दुधावर प्रक्रिया करणारं कोणत्याही प्रकारचं आपण मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करणार असू तर ते या योजनेअंतर्गत कन्सिडर होतं। त्यावर प्रक्रिया करणाऱ्या सगळ्या उद्योगांना या योजनेअंतर्गत क्रेडिट गॅरंटी आणि इंटरेस्ट सबवेन्शनसुद्धा देण्यात येतं। त्यामध्ये आहे मिल्क प्रोसेसिंग फॅसिलिटी, पॅकेजिंग फॅसिलिटी आणि इतर कुठल्याही डेअरी रिलेटेड असलेली कुठल्याही प्रकारची ॲक्टिव्हिटी जर आपण करत असू तर ती या योजनेअंतर्गत कन्सिडर होते। त्याच पद्धतीने दुधावर व्हॅल्यू ॲडिशन करणारे म्हणजे दुधावर प्रक्रिया करून नवीन इतर प्रॉडक्ट्स बनवणारे जे काही प्रकल्प आहेत, प्रोजेक्ट्स आहेत ते सुद्धा या योजनेअंतर्गत कन्सिडर होतात। उदाहरणादाखल समजून घेऊयात। त्यामध्ये आहे की आईस्क्रीम युनिट, जे दुधापासून आईस्क्रीम बनवणारे युनिट असतील तर या योजनेअंतर्गत त्याला फायदा मिळवता येईल। चीज मॅन्युफॅक्चरिंग युनिट, अल्ट्रा हाय टेम्परेचर मिल्क प्रोसेसिंग युनिट, ट्रेंट्रा पॅकिंग फॅसिलिटी ज्यामध्ये अवेलेबल असेल या पद्धतीने। फेवर्ड मिल्क म्हणजे वेगवेगळ्या चवीचे दूध उत्पादन करणारे युनिट, मिल्क पावडर बनवणारे युनिट, त्याच पद्धतीने इतर कोणत्याही प्रकारचे व्हॅल्यू ॲडिशन ज्यामध्ये दुधावर प्रक्रिया करून त्यामध्ये काही व्हॅल्यू ॲडिशन क्रिएट करून ते जर काम करत असतील अशा सगळ्या प्रकारचे युनिट या योजनेअंतर्गत कव्हर होणार आहेत, कन्सिडर होणार आहेत। त्याच पद्धतीने अजून 2 प्रकारचे युनिट यामध्ये कन्सिडर होतात, ते म्हणजे मीट प्रोसेसिंग युनिट म्हणजे मटन प्रक्रिया उद्योग, जे दुधाळ जनावरं आहेत त्याच्यावर त्यांचं जर मटन करून आपण पुढे विक्री करत असू अशा प्रकारचे प्रोसेसिंग युनिट जर तुम्ही सुरू करत असाल तर त्यासाठी सुद्धा या योजनेअंतर्गत क्रेडिट गॅरंटी आणि इंटरेस्ट सबवेन्शन मिळणार आहे। तसेच ॲनिमल फीड मॅन्युफॅक्चरिंग युनिट म्हणजे जनावरांना पशुखाद्य म्हणून आपण जे काही मॅन्युफॅक्चरिंग युनिट सुरू करतो त्या युनिटचा सुद्धा या योजनेअंतर्गत फायदा मिळवता येऊ शकतो। ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे। आता पुढचा विषय समजून घेऊयात। त्यामध्ये आपण जे काही कर्ज घेणार आहोत त्यातल्या किती टक्क्यापर्यंतच्या कर्जासाठी ही योजना लागू होईल। तर ही योजना MSMEसाठी म्हणजे जे छोटे युनिट आहेत, MSMEच्या डेफिनेशनमध्ये जे युनिट बसतात म्हणजे ज्यांची इन्व्हेस्टमेंट प्लांट अँड मशिनरीमधली इन्व्हेस्टमेंट ही मॅक्झिमम 50 कोटीपर्यंत आहे आणि त्यांची वार्षिक उलाढाल ही 250 कोटीच्या आतमध्ये आहे, अशा प्रकारच्या सगळ्या युनिटसाठी जर ते काही कर्ज घेत असतील या कर्जाच्या जास्तीत जास्त 90% या योजनेअंतर्गत त्यांना इंटरेस्ट सबवेन्शन मिळतं। हां, क्रेडिट गॅरंटी फक्त MSME युनिटला मिळेल, त्यापेक्षा जास्त मोठे युनिट असतील तर त्यासाठी क्रेडिट गॅरंटी फॅसिलिटी मिळणार नाही। लक्षात घ्या, जे प्रोजेक्ट्समधले प्लांट अँड मशिनरीमधली इन्व्हेस्टमेंट ही 50 कोटीपेक्षा कमी आहे अशा युनिटलाच क्रेडिट गॅरंटी फॅसिलिटी उपलब्ध होईल। त्यापेक्षा जास्त मोठ्या रकमेचे युनिट असतील तर त्यासाठी क्रेडिट गॅरंटी मिळणार नाही।
म्हणजे बँकेतून कर्ज देण्याताना आपल्याला जे काही बँकेला तारण द्यावं लागतं, प्लॉट, घर, काही प्रॉपर्टी तारण द्यावी लागते, हे तारण न देता केंद्र सरकार आपल्या वतीने क्रेडिट गॅरंटी प्रोव्हाइड करतं आणि बँक आपल्याकडून कुठल्याही प्रकारची कोलॅटरल सिक्युरिटी मागत नाही. ही फॅसिलिटी फक्त MSME युनिटसाठी आहे, बाकी कुठल्याही युनिटसाठी नाही. म्हणजे जे मोठे प्रोजेक्ट असतील तर त्यांना बँकेचे जे नियम आहेत त्यानुसार त्यांना क्रेडिट गॅरंटी प्रोव्हाइड करावी लागेल. परंतु ज्यांची इन्व्हेस्टमेंट ही 50 कोटीपेक्षा कमी आहे अशा युनिटला ही क्रेडिट गॅरंटी फॅसिलिटी अवेलेबल होईल. या व्यतिरिक्त या योजनेच्या नियमानुसार जे कोणतेही आपण युनिट सुरू करत असू त्याची इन्व्हेस्टमेंट किती असेल, म्हणजे 50 कोटीपेक्षा कमी असेल किंवा जास्त असेल, या सगळ्यांना इंटरेस्ट सबवेन्शनची फॅसिलिटी अवेलेबल आहे. म्हणजे समजा बँकेने तुम्हाला व्याज आकारताना 12% दराने तुम्हाला कर्ज दिलं तर त्यातलं 3% कर्ज हे तुम्हाला या योजनेअंतर्गत परत मिळेल. म्हणजे ॲक्च्युअल तुम्हाला फक्त 9% दराने व्याज द्यावं लागणार आहे. लक्षात घ्या, इथे एक महत्त्वाची गोष्ट, या योजनेअंतर्गत कुठल्याही प्रकारचा इंटरेस्टचा कॅप नाही आहे. म्हणजे बँकेने किती कर्जावर व्याज लावावं, व्याजाचा दर काय असला पाहिजे हे या योजनेअंतर्गत कुठल्याही प्रकारचं सांगण्यात आलेलं नाही आहे. बँक तिच्या पद्धतीने व्याजाचा दर ठरवू शकते. त्यातले 3% या योजनेअंतर्गत आपल्याला परत मिळतील. या योजनेअंतर्गत कुठल्याही प्रकारची सबसिडी नाही आहे, हे लक्षात घ्या. फक्त व्याजाचा परतावा आपल्याला मिळणार आहे. इतर जे काही प्रोजेक्ट्स आहेत, इतर ज्या काही योजना आहेत त्याच्या अंतर्गत आपण सबसिडी घेऊ शकतो. ती सबसिडी प्लस हे क्रेडिट गॅरंटी आणि इंटरेस्ट सबवेन्शन या तिन्ही गोष्टींचा फायदा आपण सोबत घेऊ शकतो. एक महत्त्वाची गोष्ट मी इथे सांगू इच्छितो, ती गोष्ट आपण सगळ्या जणांनी लक्षात घ्या. या योजनेअंतर्गत क्रेडिट गॅरंटी केंद्र सरकार प्रोव्हाइड करतं आहे, परंतु सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, या क्रेडिट गॅरंटीचा फायदा कधी होऊ शकतो, जर तुम्हाला बँक विदाऊट कोलॅटरल सिक्युरिटी कर्ज द्यायला तयार असेल आणि या क्रेडिट गॅरंटीचा फायदा घ्यायला किंवा तुम्हाला त्या गोष्टीचा फायदा करून द्यायला बँक तयार असेल तरच तुम्हाला या योजनेचा क्रेडिट गॅरंटीचा फायदा घेता येईल. इंटरेस्ट सबवेन्शनचा डेफिनेटली मिळेल, त्या बाबतीत अडचण नाही. परंतु क्रेडिट गॅरंटी कधी मिळू शकते की जर बँक तयार असेल तर. तुम्ही म्हणाल की योजनेअंतर्गत दिलेलं आहे, केंद्र सरकार जबाबदारी घ्यायला तयार आहे, मग बँकेला विनातारण कर्ज द्यायला काय हरकत आहे. असं होत नाही. हा सर्वस्वी बँकेचा निर्णय आहे. त्यांना जर तुम्हाला विनातारण कर्ज द्यायचं असेल त्यावेळी केंद्र सरकार त्यांना ही क्रेडिट गॅरंटी देऊ शकतं. बँकेची इच्छा नसताना या योजनेचा आपल्याला बेनिफिट घेता येणार नाही. क्रेडिट गॅरंटीचा, इंटरेस्ट सबवेन्शनचा डेफिनेटली आपल्याला लाभ घेता येईल आणि बँक त्यासाठी आपल्याला सपोर्ट करेल. त्याबाबतीत आपल्याला काही अडचण नाही. आणि याचा बेनिफिट मॅक्झिमम आपल्याला 8 वर्षापर्यंत मिळेल. म्हणजे आपण कर्ज काढल्यापासून 8 वर्षापर्यंतची जी परतफेड असेल त्यावर हे इंटरेस्ट सबवेन्शन आणि क्रेडिट गॅरंटीची फॅसिलिटी आपल्याला उपलब्ध होणार आहे. तुम्हाला देखील या योजनेअंतर्गत ॲप्लिकेशन करायचं असेल, या योजनेचा बेनिफिट घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिलेल्या या व्हॉट्सअप नंबरवर आमच्याशी संपर्क करा. या योजनेअंतर्गत अर्ज करण्यासाठी कुठले डॉक्युमेंट्स लागतात, आपण या योजनेअंतर्गत ॲप्लिकेशन कुठे करू शकतो, त्याच पद्धतीने जर तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं असेल त्यासाठी आमच्या व्यावसायिक सेवासुद्धा तुम्ही या नंबरवर संपर्क करून घेऊ शकता. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. या व्हिडिओतली माहिती तुम्हाला आवडली असल्यास, उपयुक्त वाटली असल्यास या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा या योजनेविषयी माहिती होईल. त्याच पद्धतीने उद्योग व्यवसाय संदर्भात कुठल्याही प्रकारचे व्हिडिओज पाहण्यासाठी, माहिती घेण्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब पण करा. बेल आयकॉन पण दाबा, जेणेकरून आम्ही कुठलाही व्हिडिओ अपलोड केल्यास त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल. आपण हा व्हिडिओ पूर्ण पाहिलात यासाठी धन्यवाद.